तर ओके सर, थँक्यू. तर आज इयत्ता 5वी शिष्यवृत्ती व नवोदय मार्गदर्शन कार्यशाळा किंवा एक नाविन्यपूर्ण उपक्रम, तर रुईबर बीट व इटकूर बीट यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आजचं हे मार्गदर्शन सत्र घेतोय. आणि या मार्गदर्शनामध्ये आपण 5वी शिष्यवृत्ती आणि नवोदय या संदर्भामध्ये विशेषतः बोलणार आहोत. सर्वप्रथम आजची ही कार्यशाळा आपण सर्वजण जॉईन झाला आहात, उपस्थित झाला आहात, त्याबद्दल मी स्वतः सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्व शिक्षक बांधव, भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय सय्यद असरार साहेब, गट शिक्षणाधिकारी धाराशिव, त्याचबरोबर माननीय धर्मराज काळमते साहेब, गट शिक्षणाधिकारी कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न होत आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे श्रीमती शिंदे जयमाला मॅडम, विस्तार अधिकारी बीट रुईबर, त्याचबरोबर माननीय सुशील फुलारी साहेब की ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आज आपण घेतोय. याचबरोबर रुईबर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय दुदंबे साहेब, कनगरा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय तानवडे साहेब, इटकूरचे केंद्रप्रमुख आदरणीय पांडुरंग गामोड सर, त्याचबरोबर सोमनाथ चंदन सेवे, अंदोरा बीट, अंदोरा केंद्र. तर ह्या सर्वांच्या मार्गदर्शनातून, सर्वांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम किंवा ही जी संकल्पना आहे ती पुढे आलेली आहे. तर या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणे आणि परीक्षेसाठी विद्यार्थी सक्षम करणे हा या पाठीमागचा मुख्य उद्देश असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना योग्य दिशा, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची कसोटी सोबत ट्रिक्स या सर्व बाबीचा या कार्यशाळेच्या मुख्य उद्देश असून, आज आपण स्पेशली नवोदयची परीक्षा जवळ आल्यामुळं नवोदय या घटकावर किंवा नवोदयचे जे काही अभ्यासक्रम आहे किंवा नवोदयच्या गणितासंदर्भामध्ये बोलणार आहोत. आणि या सर्व सेशन नंतर म्हणजे ही कार्यशाळा झाल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम मला आपणासोबत हितगुज करण्याची ही संधी दिल्याबद्दल विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, फुलारी साहेब, सर्व वरिष्ठ अधिकारी यांचं मी धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यशाळेला सुरुवात करतो. पहा, जेव्हा आपण नवोदयची तयारी करतोय किंवा नवोदयच्या तयारी संदर्भामध्ये आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा नवोदयमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गणित. जर तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळाले, गणितामध्ये जर तुमचा चांगला स्कोअर असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपला नवोदय प्रवेश निश्चित होऊ शकतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पेशली खास नवोदयच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत. तर नवोदय प्रवेश परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे, ही परीक्षा येत्या 18 जानेवारीला होणार असून या परीक्षेला आपला विद्यार्थी सक्षम व्हावा. या परीक्षेचे एक वैशिष्ट्य सांगतो, विद्यार्थ्याकडे भरपूर वेळ असतो. वेळ म्हणजे काय, तर पेपर सोडवत असताना फक्त 80 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात आणि जो वेळ असतो तो 120 मिनिट म्हणजेच 2 तास. मग हे एकूण 80 प्रश्न आहेत. या 80 प्रश्नांचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की 40 प्रश्न जे पहिले आहेत, पहिले 40 प्रश्न हे
मानसिक क्षमता चाचणीवरचे आहेत. मानसिक क्षमता चाचणी, याला आपण बुद्धिमत्ता असंही म्हणतो. ठीक आहे. मग आता ही मानसिक क्षमता चाचणी आणि या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असणार आहेत याबद्दल मॅक्झिमम 90% विद्यार्थ्यांना हे प्रश्न पैकीच्या पैकी सुटतात. त्यामुळे याचा जास्त ताण विद्यार्थ्यांना येत नाही. परंतु एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे की या 40 प्रश्नामध्ये 40 पैकी 40 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत, यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव होणं. सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं जर तुम्हाला मानसिक क्षमतेमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील किंवा पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर अगदी जास्तीत जास्त सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे. कारण जे 10 घटक आहेत पहा, मानसिक क्षमतेमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आता तुमचा अभ्यासक्रम जवळपास संपत आलेला आहे. शेवटचे आज जर विचार केला तर आज 4 तारीख म्हणजे आणखी फक्त 13 दिवस राहिलेत. 4 आणि 13 17 म्हणजे 18 तारखेला तुम्हाला पेपरला जायचे. आणि हा विचार करता या 13 दिवसामध्ये मानसिक क्षमता चाचणीचे जे काही 10 प्रकरण आहेत, 10 प्रकरण, या प्रत्येक प्रकरणावर 4 प्रश्न विचारली जातात. आणि हे कंपल्सरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे 4 प्रश्न, प्रत्येक घटक आणि त्याचं बारकाईनं निरीक्षण हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला एखादा घटक समजत नसेल, आता जसं की घडी वगैरे घातल्यानंतर कसा उघडला जातो वगैरे, असे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सर्व शिक्षकासोबत, आपले जे शाळेतील मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी, बोलायला हवं. कारण आता शेवटचे दिवस आहेत आणि महत्त्वाचे, जे तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतात. आणि एक क्षणही पुरेसा असतो आपलं आयुष्य बदलण्यासाठी. तसं आपल्याकडे तर आणखी 13 दिवस आहेत आणि खूप मोठा कालावधी आहे हा. नक्कीच तुम्ही चांगलं यशस्वी व्हाल आणि तुम्हाला घवघवीत यश मिळेल, यामध्ये काही शंका नाही. स्पेशली आता दुसरा जर भाग विचार केला आपण तर यामध्ये अंकगणित हा भाग आहे. आणि अंकगणिताचा जर विचार केला आपण, अंकगणित यामध्ये फक्त 12 प्रकरणं किंवा 12 घटक आपल्याला शिकवले गेले. तर हे 12 घटक कोणते आहेत हे मी आता सांगत बसणार नाही, कारण आपल्याला ॲक्च्युअल प्रश्न कसे येऊ शकतात, कोणत्या प्रकारे येऊ शकतात, आपल्याला विचार कसा करायचा आहे, थिंकिंग कशी असली पाहिजे, एखादा प्रश्न सोडवता येत नसलं तर उत्तर कसं लिहायचं, अशा बऱ्याच बाबी आपल्याला आज समजून घ्यायच्या. त्यामुळे या घटकावरचे जे 20 प्रश्न आहेत ते आपला रिझल्ट यस किंवा नो मध्ये बदलणार आहे. यस, मी 9वीला लागलोय किंवा लागलो नाही, यासाठी हे 20 प्रश्न अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणून याचा बारकाईनं अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. तर या 20 प्रश्नाबद्दल आपण बोलणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. यानंतर जो तिसरा घटक आहे आपला तो म्हणजेच मराठी किंवा मराठी उतारे. तर मराठीचा जर विचार केला आपण, मराठीमध्ये एकूण 4 उतारे असतात आणि प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच एकूण 20 प्रश्न. आणि मागील पॅटर्न बदलल्याप्रमाणे जर आपण थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या 5 प्रश्नामध्ये प्रत्येक उतार्यावर 2 प्रश्न हे व्याकरणात्मक आहेत. तर हे का गरजेचं आहे हे सर्व माहिती असणं आपल्याला, कारण त्या दृष्टीनं जेव्हा आपण काम करणार आहात किंवा त्या दृष्टीनं जेव्हा आपल्याला स्टडी करायची असते तेव्हा आपण अगदी क्लिअर असलं पाहिजे की मला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाणार आहे, कोणते प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि कोणत्या प्रश्नावर आपण सराव करणं गरजेचं आहे. तर मी विद्यार्थ्याला सांगू इच्छेन, मराठी हा विषय जरी तुम्हाला सोपा वाटला, मराठी हा विषय आपल्याला वाटतो सोपा तसा, कारण फक्त उतारे सोडवायचे, परंतु विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी चुकण्याचे असतात किंवा कमी होऊ शकतात. त्यामुळे मराठीवर आपण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. उतार्याच्या बाबतीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
किमान एवढ्या 4 गोष्टी तरी विद्यार्थ्यांना क्लिअर माहिती असल्या पाहिजेत, म्हणजे 20 पैकी 20 गुण आपण घेऊ शकतात. तर पुन्हा एकदा मी ठोकताळा सांगतो, नवोदयला कुणाचा नंबर लागतो, कारण आपल्याला हे माहिती असलं तरच आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. तर नवोदयमध्ये जो पहिला घटक आहे मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी, यामध्ये तुमचे 40 पैकी 40 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत, इथं नो एक्सक्यूज. ठीक आहे. त्यानंतर आहे अंकगणित. अंकगणिताचा विचार केला तर अंकगणितामधले किमान 18 ते 19 प्रश्न तुमचे ॲक्युरेट असले पाहिजेत. मी असं म्हणत नाही की 20 पैकी 20, 20 पैकी 20 तर घ्यायचेच आहेत आपल्याला, पण नंबर कुणाचा लागतो हे तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. कोणता विद्यार्थी सिलेक्ट होतो नवोदयसाठी हे पण आपल्याला माहीत पाहिजे, कारण हे माहिती असेल तरच आपल्याला काय स्ट्रगल आहे हे लक्षात येणार आहे. कारण लढाईला जायचं आहे आणि नेमकं कशी लढाई होणार आहे हेच माहिती नाही, किंवा किती लढावं लागणार आहे हेच माहीत नसेल तर ती लढाई आपण जिंकू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीनं किती मार्क मला पडले पाहिजेत, किती मार्क आपण घेतले पाहिजेत, किती मार्काला आपण सिलेक्ट होऊ शकतो याचा ठोकताळ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा विषय म्हणजे भाषा. तर या भाषेमध्ये पण किमान 18 ते 19 मार्क आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे मानसिक क्षमतेमध्ये तर चुकायचंच नाही, गणितात 1 किंवा 2 चुका माफ आहेत, आणि भाषेमध्ये 1 किंवा 2 चुका यापेक्षा जमणार नाही, किंवा यापेक्षा पुढे जर कमी स्कोर असेल तर आपला नंबर लागत नाही. आणि या सगळ्यांची बेरीज जर केली तर ही बेरीज येते 76 ते 78 मार्क असणारे विद्यार्थी. 76 ते 78. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकूण 80 प्रश्न आहेत, आणि 80 प्रश्नामध्ये त्याचाच नवोदयला नंबर लागतो ज्याला 76 मार्क असतील, 77 मार्क असतील, 78 मार्क असतील, 79 असतील किंवा 80 असतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, आपला एकही प्रश्न नाही चुकला तर 100% तुम्ही नवोदयला लागलात, 2 प्रश्न चुकले तरी लागलात, 3 प्रश्न चुकले तरी लागलात, 4 चुकले तरी लागलात. 4 पेक्षा कमी जर म्हणजे जास्त जर चुकले तर आपला नवोदयला नंबर लागत नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, आणि त्याच दृष्टीने तेवढ्या प्रखरतेने तुम्ही अभ्यासाला लागलं पाहिजे. आणि नवोदय शाळा किंवा नवोदय स्कूल तुमची वाट पाहते खरं तर, की तुम्ही यावं, लागावं आणि त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करावा, शिकावं, खूप मोठं व्हावं. आणि ही सर्व प्रेरणा आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण शिकत आहोत किंवा आज घेत आहोत, त्यांना आपण मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की आपल्या शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे सर्व मार्गदर्शन आज चालू आहे. तर आता या सर्व बाबीचा विचार करता मी तुम्हाला आज गणित, अंकगणित या विषयावर 2024चा पेपर, 2024चा पेपर म्हणजेच नवोदय प्रवेश परीक्षा 2024 आणि 2024 मध्ये गणिताचे नेमके कसे प्रश्न आले होते, त्याचा विचार कसा आपण करायचा आहे आणि कसं मॅनेजमेंट करायचं हे प्रश्न सोडवताना हे आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. तर पहा, प्रश्न क्रमांक 41. प्रश्न असा आहे, 31.7/16 याचा अपूर्णांकात रूपांतरित होतो असा खालीलपैकी कोणता पर्याय आहे. तर पहा, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की यामधले 2 पर्याय तर लगेच चुकतात, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपण सोडवत असताना आपल्याला त्याचा अंदाज बांधता आला पाहिजे. प्रश्न सोडवत असताना प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेशन करून तर आपण सोडवणार आहोतच, परंतु नेमकं या ठिकाणी आपल्याला काय अपेक्षित आहे, आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मी या प्रश्नाचं उत्तर सेकंदामध्ये कसं लिहिलं असतं. ठीक आहे. तर सुरुवातीला मी हा प्रश्न सोडवायचा कसा ते समजून सांगतो तुम्हाला. तर हे 31.7/16 हा अपूर्णांक आहे. आता आपण बोलता बोलता काय म्हटलो, 31 पूर्णांक. 31 पूर्णांक म्हणजे काय, 31 तर पूर्णच अंक आहे, म्हणजे या ठिकाणी 31 तर असणारच आहे उत्तरामध्ये, आणि मग त्याच्यानंतर दशांश चिन्ह सुरू होणार आहे.
याचा बारकाईने अभ्यास केलास तुमचा पहिला पर्याय तर लगेच चूक होतो, कारण 314 लिहिलंय आणि दुसरा पर्याय 3 लिहिलाय, हा पण चूक झाला. म्हणजे आपल्याला चुकीचे पर्याय सुद्धा सेकंदामध्ये कळतात. पहिले 2 उत्तर याचे असू शकत नाहीत. आता राहिले कोणते? 31.3475 आणि 31 म्हणजे 3475 आणि 475. ठीक आहे, दोन्हीपैकी एक पर्याय निश्चित आहे. आता पुढे काय करायचं, तर पुढे आपल्याला या 7 ला 16 ने भाग देता आला पाहिजे. म्हणजेच आपण या ठिकाणी जर भागाकार केला तर 7 भागिले 16 ही क्रिया आपल्याला पूर्ण करावी लागते. आता भाग जात नाही, करेक्ट आहे, भाग तर जाणारच नाही कारण दशांश मध्ये येतं उत्तर, म्हणजे शून्याचा भाग बसेल आणि मग या ठिकाणी दशांश चिन्ह देऊन शून्याचा भाग तुम्ही इथं देऊ शकता. तसा 7 मधून 7 गेले, पुढे 0 येणार आहे. आता 16चा पाडा म्हणावा लागेल. 16 चौक 64 आणि हे 64 वजा केले की 6 येतं. पुन्हा या ठिकाणी 0 घेऊ शकता तुम्ही. 16 त्रिक 48, 48 वजा केल्यावर 12 येतं. आता मी थोडं इथं 12 इथं लिहितो या बाजूला, पुढे एक 0 देतोय आणि मग 16चा पाडा म्हणावा लागेल आपल्याला. 16 85, 16 सक 96, 16 सत्त 12 म्हणजे 7चा भाग बसला. ठीक आहे, आता बघा 0.437. ठीक आहे, कुठे आहे पर्याय? हा सी मध्ये आहे. म्हणजे खूप पूर्ण भाग घालावा असंही काही नाही, तुम्हाला लगेच कळतं की बाबा 4375, 43 आलं, संपला विषय, इथंच उत्तर तुमचं आलं. ठीक आहे, म्हणजे आपण सी या उत्तराला टिक करणार आहोत. तर हे बारकावे. आता या प्रश्नामध्ये मी सेकंदामध्ये कसा सोडवला असं सांगतो तुम्हाला, कारण इथं पर्यायामध्ये मॅक्झिमम सगळे पर्याय सारखे कोणते आहेत? 3 1 4 3 7 5, 3 1 4 3 7 5, 3 1 4 3 7 5. म्हणजे तिन्ही पर्याय ए बी सी सारखा आहे, परंतु त्यामधला ए आणि बी जर नसेल तर राहिला फक्त सी. म्हणजे न सोडवताही आपल्याला एवढ्या फास्ट लिहिता येतं. पण ही ट्रिक तुम्ही तेव्हाच वापरा जेव्हा तुम्हाला भागाकार करता येत नाही. जर भागाकार करता येत असेल तर मात्र अशा भानगडीत पडू नका. ठीक आहे, आपल्याकडे वेळ भरपूर असतो. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला, एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला रुपये 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या एवढा आहे, तर वस्तूची किंमत किती? आता एक सांगतो मी, या प्रश्नाचे स्वरूप बदलले. काय झाले माहितीये का, नफा तोट्यामध्ये शेकडेवारी हा भाग विचारणं बंद केलंय. म्हणजे शेकडेवारी हा भाग आपला वगळला गेलाय. त्यामुळे आता काय चालू केले त्यांनी विचारत असताना, नफा तोट्याच्या दुप्पट झाला, तोटा नफ्याच्या निम्मत झाला, किंवा दोन्ही समान असेल, तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे जे आपल्याला काळजी घ्यायची आहे की प्रश्न कोण्या प्रकारचे असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला हवं. आता या प्रश्नामध्ये जर बारकाईने आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की तोटा पण तेवढाच आहे आणि नफा पण तेवढाच आहे. ठीक आहे, तर आता तोटा आणि नफा जर सेम असेल तर मग काय करता येईल, तर पहा या ठिकाणी दोन्ही समान असेल, याचा अर्थ ती वस्तूची किंमत एकतर दोन्हीचा सेंटर असणार हे कळलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांना x चा वापर करून जर सोडवता येत असेल तर आपण असं लिहू शकतो, तोटा बरोबर x रुपये आणि नफा बरोबर x रुपये, कारण दोन्ही समान सांगितलंय त्याने. आणि या दोन्हीच्या समान मधला जो फरक दिलेला आहे, आता हे 1x आणि हे 1x म्हणजे किती झालं मग, 1x आणि 1x 2x, आणि 2x बरोबर त्यांच्या ज्या किमती दिल्या होत्या, कितीला विकल्यानंतर 1850 मध्ये विकल्यानंतर तोटा आणि 2540 मध्ये विकल्यानंतर नफा, या दोन्हीतला आपल्याला फरक लिहावा लागेल. म्हणजे फरक आपल्याला असा लिहिता येतो 2540 वजा 1850, आणि हा फरक जो येतो 2x बरोबर तो येतो 690, आणि म्हणून x ची किंमत काढत असताना जे x सोबत 2 गुणाकारामध्ये आहे ते भागाकारामध्ये जातं. म्हणजे 690 भागिले 2 आपण या ठिकाणी लिहू शकता. आता याचं जर निम्म केलं, हाफ केलं, 2 न भागणं म्हणजे संख्येचा अर्धा करणं, निम्मा करणं, तर याचं उत्तर येतं 345. म्हणजे तोटा झाला असेल तर 345 रुपये झाला,
नफा झाला असेल तर 345 रुपयाचा. मग 1800ला विकल्यावर काय झाला होता? तोटा झाला होता. मग त्याच 1850 मध्ये तुम्ही 345 प्लस करा, 5, 9, 1 आणि हातच्याला या ठिकाणी 2 म्हणजे हातचा 1 म्हणजे हे 2 झालं. 2195 रुपये ही त्या वस्तूची किंमत असेल. आणि मग आपण या ठिकाणी जर पर्यायाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतो की पर्याय क्रमांक बी मध्ये त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर हे थोडं काळजीपूर्वक लक्ष करा. आणि वेळ आहे आपल्याकडे. जर या प्रकारचे सराव तुम्ही जर सोडवलात किंवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता आली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. यामध्ये फक्त विक्री तोटा एवढंच नाही विचारत, तर कधी कधी काय करतात की वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 1/2 पट आहे, 1/3 पट आहे, पाऊण पट आहे, सव्वा पट आहे, या प्रकारचा प्रश्न याला समांतर विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशाही प्रकारच्या प्रश्नांचा आपला सराव होणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जर a/b अपूर्णांकात जिथे a बरोबर b वजा 3, a बरोबर b वजा 3 आणि a अधिक 10 छेदामध्ये b वजा a/b बरोबर 10/7 म्हणजे 2 समीकरण दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला तो अपूर्णांक ओळखायचा. आता पहा, थोडं जर बारकाईने अभ्यास केला तर आपण या अपूर्णांकाचा, तर दिलेल्या अपूर्णांकामध्ये आपण या ठिकाणी थोडं लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं की a अधिक 10 छेदामध्ये b वजा a/b बरोबर 10/7. आता ह्या पहिल्या 2 गोष्टी दिल्यात आपल्याला. आणखी एक गोष्ट काय सांगितले, तर a बरोबर b वजा 3 ही एक बाब आहे आणि ही एक बाब आहे. आणि यावरून आपल्याला a/b हा अपूर्णांक ओळखायचा. तर आता थोडं काळजीपूर्वक किंवा बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दुसरी स्टेप आहे ती आपण लगेच सोडवू शकतात. म्हणजे यामध्ये काही अडचण नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येऊ शकतं. आणि दुसरं समीकरण जर आपण पाहिलं सेकंड मध्ये, तर इथे छेद समान आहे b आणि b. ठीक आहे. आपण काय करूया, डायरेक्ट अंशाची वजाबाकी करूयात. म्हणजे काय होईल, a अधिक b वजा a छेदामध्ये छेद समान असेल तर काय करतो आपण, अंशाची डायरेक्ट वजाबाकी करतो, बरोबर 10/7. आता a मधून a वजा होणार आहे या ठिकाणी, म्हणजे a मायनस a. तर शिल्लक काय राहील, अंशामध्ये 10 छेदामध्ये b बरोबर अंशामध्ये 10 छेदामध्ये 7. जर 2 अपूर्णांकाचे अंश समान असतील तर छेद पण समान असतात. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो b ची किंमत येते 7. b ची किंमत किती आहे, 7. आता a ची किंमत कशी काढायची बघा. a बरोबर काय दिले आपल्याला, a म्हणजे b मधून 3 वजा करा. a म्हणजे काय, b मधून, पण b म्हणजे आपल्याला माहित झाले 7, मग 7 मधून 3 वजा करा, म्हणून a ची किंमत येईल 4. आणि या ठिकाणी जो अपूर्णांक असणार आहे a/b बरोबर, तर तो असेल 4/3. ठीक आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे. या दृष्टीने जर अशी प्रश्न परीक्षेत पुन्हा रिपीट झाले, किंवा कसं असतं कोणताही पेपर सेट करत असताना मागचा पेपर पाहिला जातो आणि त्याच्या समांतर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हे गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 4/3. या ठिकाणी 4/3 आहे. इथं पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. आणि या सर्व प्रश्नांचा आपण इतका बारकाईने का अभ्यास करतोय, तर असेच प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा. एका चौरसाची, या ठिकाणी जर आपण पाहिलं, एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केली. आता मुलांना हे कळणं गरजेचं आहे की 1/3 म्हणजे काय, 1/3. कोणत्याही संख्येचा 1/3 म्हणजे काय. ठीक आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल, तर या ठिकाणी आपण काही संकल्पना समजून घेऊयात. एका संख्येची समजा दुप्पट केली तर काय होतं, दुप्पट. दुप्पट म्हणजे काय, तर आपण त्या संख्येला 2 ने गुणतो. कोणतीही संख्या असेल, समजा 5 असेल, त्याची दुप्पट करायची असेल तर 5 दुनी 10.
2 ने गुणावे, बरोबर आहे. समजा तिप्पट करायचे असेल तर काय करावं लागेल? करेक्ट, बरोबर आहे मुलांनो, सांगा. 3 ने गुणावे, बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. जर चौपट करायचे असेल तर काय करतो आपण? मल्टिपल बाय 4. अगदी सेम त्याच पद्धतीनं जर एखाद्या संख्येची निमपट करायची असेल, निमपट यालाच आपण अर्ध असं म्हणतो किंवा अर्धा, तर त्याला आपण 1/2 ने गुणतो. ठीक आहे. जर समजा आता हे शब्द बघा, याला आपण 1/2 1/3 असं पण म्हणतो. 1/2 म्हणजे काय की ज्याचा गुणाकार किंवा ज्याचा छेद आपण 2 करतो. थोडक्यात 1/3 म्हणजे काय, त्याला 1/3 न गुणायचं. मग आपल्या गणितामध्ये काय सांगितलं इथं? 1/3. आता ह्या निमपटला दुसरा शब्द काय आहे? 1/2. 1/3 म्हणजेच काय? 1/3 न गुणायचं. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं की आता 1/4 म्हणजे काय? 1/4 न गुणायचं. 1/5 म्हणजे 1/5 न गुणणे. मग आपल्याला या गणितामध्ये असं सांगितलेलं आहे की या सर्व बाबीमध्ये जेव्हा आपण गुणाकार करतो किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या चौरसाची जी बाजू आहे, तर मी तुम्हाला एक सोपं उदाहरण आधी सांगतो. बाजू समजा दुप्पट केली असं समजूयात आपण. दुप्पट केली तर काय होईल? बाजू दुप्पट म्हणजे तुम्हाला पुढचं सोपं जाईल मार्ग लगेच. म्हणजे 2 न गुणणे. ठीक आहे. आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचं क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू बाजूचा वर्ग. ठीक आहे. आता काय होणार आहे? तर इथं ऑलरेडी बाजूचा वर्ग होईल, तर इकडल्या 2चा पण वर्ग होईल. म्हणजे 2चा वर्ग किती होईल? 4. म्हणजे क्षेत्रफळ करताना बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. याच ठिकाणी जर समजा बाजू तिप्पट केली तर दोन्हीचाही वर्ग करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी किती होईल? 9. म्हणजे क्षेत्रफळ हे किती होईल? 9 पट होईल. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं की बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ 4 पट होतं, कारण 2चा वर्ग 4 येतो. बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ 9 पट होतं, कारण 3चा वर्ग 9 येतो. म्हणजे त्या पद्धतीनं. तसं आता मला सांगा, जर बाजू 1/3 केली तर काय होतं? आता हेच सेम आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. बाजू 1/3 केली म्हणजे बघा, बाजू गुणिले 1/3 केली. मग आपण सांगितल्याप्रमाणे बाजूचा पण वर्ग करूयात आणि 1/3चा पण वर्ग करूयात. मग बाजूचा वर्ग तर बाजू वर्ग आला, कारण क्षेत्रफळ काढताना आपल्याला बाजूचा वर्गच करावा लागतो चौरसामध्ये. गुणिले आता 1/3 म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. आता बघा 1/4 म्हणजे चतुर्थांश, 1/5 म्हणजे पंचमांश, तसं 1/9 म्हणजे काय? 9. म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 1/9. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं की मग आपल्याला सोपं जातं. मग संकल्पना कशा असतात पहा. आधी सोप्या संकल्पना कळाल्या ना मुलांना की अवघड संकल्पना अगदी सेकंदामध्ये मुलं सोडवतात. डायरेक्ट जर आपण 1/3चं केलं तर नाही लक्षात येतं, परंतु दुप्पट तिप्पट चौपटचं केलं की मग ऑटोमॅटिक आपल्याला 1/2 असेल, 1/3 असेल, 1/3, 1/4 सर्व बाबी सहज लक्षात येतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे. त्या प्लॉटची रुंदी दिली आहे तुम्हाला 22 मीटर. हे सर्व प्रश्न आलेले आहेत परीक्षेत, लक्षात घ्या. आणि याच्या समांतरच प्रश्न असणार. म्हणजे आपल्याला क्षेत्रफळाचा प्रश्न असणार आहे, परिमितीचा प्रश्न असणार आहे, नफा तोट्याचा प्रश्न असणार आहे परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी आयताकार प्लॉट आहे, त्याचं क्षेत्रफळ दिले 616 वर्ग मीटर, रुंदी दिली 22. पुढे असं सांगितलंय प्लॉटच्या चारही बाजूला रुपये 7.50 म्हणजे 7.5 रुपये थोडक्यात प्रति मीटर दराने कुंपण घालण्याचा एकूण किती खर्च असेल.
आता या गणितामध्ये गंमत अशी आहे पहा की नेमकं आपल्याला संकल्पना क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला इथं काय सांगितलंय, एक आयत आहे पहा. आपण आता हा एक आयत ड्रॉ करतोय. हा आहे आयत आणि दिलेल्या गणितामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याची रुंदी आहे 22 मीटर. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जो प्लॉट आपल्याला दिसतो, या प्लॉटचा जर आपण विचार केला बारकाईने, समजा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटची रुंदी आहे 22 मीटर म्हणजे ब्रेड. तर त्याची लांबी किती असेल हे आपल्याला आधी कळलं पाहिजे, तरच आपण त्याची परिमिती काढणार आहोत आणि मग पुढच्या गोष्टी आपल्याला सोडवता येतील. आपल्याला माहिती आहे याचं क्षेत्रफळ दिलंय 616 मीटर वर्ग. किती दिलेलं आहे? 616 मीटर क्षेत्रफळ, एरिया. मग क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? तर क्षेत्रफळ बरोबर L × B. क्षेत्रफळ आहे 616, लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ब्रेडथ आहे 22. म्हणजे लांबी आपल्याला शोधायची आहे, रुंदी आपल्याला माहिती आहे. आणि आता रुंदी काढायचं असेल तर काय करावं लागेल? मग 616 ला 22 न भाग द्यावा लागेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट असा जर भाग देता येत नसेल तर 616 भागिले 22 असं तुम्ही सोडवा. तुम्हाला जर असा भाग देता असतील अंश आणि छेदामध्ये, कारण ही पण एक कौशल्य आहे भाग देणं सुद्धा, तर भागाकार तुम्हाला कसा येतो हे खूप महत्वाचं आहे. तर या ठिकाणी जर आपण 22 एक 22 22 दोन्ही 44 असं करू शकतो. तर या ठिकाणी 44 मधून किती उरतील मग? तर 11 मधून 4 गेले 7, हातच्याला 1 म्हणजे 1 राहिला, इथं पुढे 6 येईल आणि पुन्हा 22चा पाडा पाठ पाहिजे. म्हणजे आता बघा, हे गणित जर आपल्या विद्यार्थ्याला यायचं असेल तर त्याला 22चा पाडा आलाच पाहिजे, आणि जर येत नसेल तर हा प्रश्न तो सोडवू शकत नाही. म्हणजे कुठं आपले लिमिटेशन येतात हे लक्षात घ्या. मुलांना काय वाटतं की पाडे का पाठ करायचे? ठीक आहे, पाडे हे पाठ करायचे नाहीत, तर ते गणित सोपं करण्यासाठी किंवा गणित आपल्याला लवकर लवकर येण्यासाठी एक साधन आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना 22चा पाडा पाठ नाही त्यांना हा भागाकार जमत नाही आणि या गणितापासून ते वंचित राहतात. म्हणजे कधी कोणती गोष्ट म्हणजे कामाला येते हे विद्यार्थ्यांनी आज जाणून घ्यायला पाहिजे. तर आता 22चा पाडा आला पाहिजे, तर 22 8 म्हणजे 22चा पाडा जेव्हा आपण 8 पर्यंत म्हणतो तेव्हा 176 येतं आणि मग इथं 0 0 येतं आणि म्हणून लांबी येते 28. म्हणजे या आयताची लांबी आहे 28 मीटर. ठीक आहे, ही संकल्पना क्लिअर झाली लांबी आणि रुंदीची. आता आपल्याला इथपर्यंत नाही थांबायचं, तर आपल्याला त्याने असं सांगितलं की या कुंपणाभोवती तारेचं जे हे करायचंय, काय सांगितले पहा, चारही बाजूला म्हणजे चारही बाजूला त्याला कुंपण करायचंय. ठीक आहे. तर कुंपणाचा खर्च दिलाय मीटरला 7.5 रुपये. मग आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की इथं किती मीटर तार लागेल किंवा किती मीटर कुंपण करावं लागेल. तर त्याच्यावरून आपल्याला पुढच्या गोष्टी सोडवता येतील आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शोधावी लागेल ती म्हणजे परिमिती. परिमिती म्हणजे काय? सर्व चार बाजूंची बेरीज. आता इथं सूत्रच पाठ असलं पाहिजे असंही काही नाही. या बाजूला रुंदी 22 आहे म्हणजे इकडं पण 22 असेल, वर 28 आहे, खाली पण 28 असेल. या सगळ्यांची बेरीज केली तरी परिमिती मिळते. ठीक आहे. आणि जर तुम्ही सूत्र लिहित असाल, सूत्र पाठ असेल तर अतिशय उत्तमच. 2 कंसामध्ये L + B याचा वापर करा. तर 2 गुणिले लांबी आहे 28, रुंदी आहे 22. तोंडी पण सोडवू शकतात तुम्ही ह्या क्रिया. लक्षात घ्या, 28 आणि 22 50, 50 ची दुप्पट 100 मीटर. म्हणजे 100 मीटर या ठिकाणी कुंपण लागणार आहे आणि याचा जो खर्च आहे तो आहे 7.5 रुपये प्रति मीटर प्रमाणे. म्हणजे या 100 ला 7.5 न जर गुणाकार केला तर हा येतो 750 रुपये. म्हणजे या कुंपणाचा जो खर्च असणार आहे किंवा जे कुंपणाचं जे टोटल बिल होईल ते होईल 750 रुपये. आणि हे आपल्या या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, प्रश्न क्रमांक 46.
एक मशीन एका मिनिटामध्ये 12 पानं छापू शकते, तर 5760 पानाच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? पहा आता एका मिनिटाला किती आहेत पानं? 12. मग 5760 पानं छापायची आपल्याला एकूण. तर या ठिकाणी पहा आपल्या लक्षात येईल एका मिनिटाला 12 म्हणजे 5760 जर आपण 12 भाग दिला तर किती उत्तर येतं? 12चा पाडा म्हणावा लागेल 57 येईपर्यंत. म्हणजे 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. ओके, म्हणजे 4चा भाग बसेल या ठिकाणी येईल 48. पुन्हा इथं वजाबाकी करावी लागेल. 7 मधून 8 म्हणजे 17 मधून 8 गेले 9 राहतील. इथं 0 येईल. पुढे मग वरचं 6 घेऊयात. मग पुन्हा 12चा पाडा 12 8 96 म्हणजे या ठिकाणी येईल 0 0. आता इथं गंमत अशी आहे की ती वरचं एक 0 घ्यावं लागते खाली, लक्षात ठेवा. आणि पुन्हा 0चा भाग द्यावा लागतो. काय होतं बऱ्याच वेळेस सगळंच 0 आलं काय म्हणून मुळं थांबतात. ठीक आहे, तर हे झाले मिनिट, 480 मिनिट. पण आपलं उत्तर जे आहे ते तासामध्ये दिलेलं आहे, मिनिटामध्ये नाही. आणि मग 480 मिनिटाचे जर तास करायचे असतील तर पुन्हा याला 60 भाग द्यावा लागतो. आणि हा अंशात आणि छेदातला भागाकार शिकून घ्या, कारण वेळोवेळी प्रत्येक वेळेस असा उभाच भागाकार मांडणी करता येईल असं नाही. तर पुन्हा हे 0 आणि 0 कट होईल. 6 1 6 आणि 6 8 48 म्हणजेच 8 तास हे आपलं योग्य उत्तर असेल किंवा अचूक उत्तर असेल. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये कोण AOB आणि कोण BOC, कोण COD आणि कोण DOE यांचे अनुक्रमे माप दिलेले आहेत. आता या ठिकाणी नावं देऊयात आपण, कोणांची नावं या ठिकाणी राहिलेली आहेत. तर त्यामध्ये पहा, हा O सेंटरला हा पॉइंट A, B, C, D आणि E. तर नवीन हा भाग जो ऍड झालाय कोण आणि कोणाचे प्रकार, यावरचा हा प्रश्न सोडवत असताना थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. याला आपण उपयोजनात्मक प्रश्न असं म्हणतो. उपयोजन म्हणजे आपल्याला मिळालेल्या नॉलेजचा वापर करून आणि जो पाठ दिलाय आपल्याला, म्हणजे जो घटक सांगितलेला आहे नवोदयमध्ये तो असंच सांगितलाय, कोण व कोणाचे उपयोजन. त्यामुळे यावरचे जे काही प्रश्न येतील ते उपयोजनात्मक असणार आहेत जास्त. म्हणजे फक्त नॉलेज नाही विचारलं जाणार आहे, तर त्याचा वापर करता येतो का विद्यार्थ्यांना, त्या नॉलेज त्यांना लक्षात आलंय का, याचाही आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. तर उपयोजन काय आहे, तर या प्रश्नामध्ये जे कोण दिलेत तर हा संपूर्ण कोण 360 अंशाचा असतो, त्यापैकी एक कोण 100 अंशाचा दिलाय. म्हणजे बाकी 4 कोण हे 360 मधून वजा करावे लागतात, म्हणजे तेवढं माप त्यांचं असतं. म्हणजे 360 मधून 100 गेल्यानंतर 260 येतं. आणि हे 4 कोणाचं माप आहे. त्याच्यामध्ये पहिला कोण आहे x अंश म्हणजे 1x, दुसरा 2x, तिसरा 4x आणि नंतरचा 6x. यांची बेरीज येते 260. आणि या सर्व x ची बेरीज केली तर ही येते 13x आणि 13x बरोबर 260. आणि म्हणून x ची किंमत काढायची असेल तर 260 भागिले 13. बघा ही चौथी वेळ आहे जिथं अंश आणि छेदामध्ये संख्याचा भागाकार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे अख्ख्या पेपरमध्ये किमान असे 5 प्रश्न असणार आहेत जिथं छेद आणि अंश आपल्याला कट करता आला पाहिजे. आता या ठिकाणी जर आपण 13 ने भाग दिला, 13 1 13, 13 2 26 आणि 0 जशाला तसं, म्हणजे x ची किंमत येते 20 अंश. x ची किंमत किती आली? 20 अंश.
आणि ही जर 20 अंशाचा जर आपण विचार केला तर आपले जे 4 कोण आहेत त्यामधला पहिला कोण आहे 1x म्हणजे तो फक्त 20 अंशाचा झाला. दुसरा कोण आहे 2x म्हणजे तो 20च्या दुप्पट 40 अंशाचा झाला. तिसरा कोण आहे 4x म्हणजे तो 40च्या दुप्पट 80 अंशाचा झाला. आणि चौथा कोण आहे 6x म्हणजे 20 गुणिले 6 120 अंशाचा झाला. बघा पर्यायामध्ये तुम्हाला हे पर्याय कुठे दिसतात 20 40 80 आणि 120. करेक्ट ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. आता हा प्रश्न मी सेकंदामध्ये कसा सोडवला असता किंवा मी जर तुमच्या ठिकाणी परीक्षा द्यायला गेलो असतो तर कसा विचार केला असतो ते तुम्हाला सांगतो. मी असं काहीही कॅल्क्युलेशन केलं नसतं. पहिल्यांदा क्लिअर सांगतो. तर जे कोण दिलेत पहा x 2x 4x म्हणजे काय जो पहिला कोण आहे त्याच्या दुप्पट दुसरा आहे दुसऱ्याच्या दुप्पट तिसरा आहे. असं पर्यायामध्ये बघा कुठं आहे नुसतं तुम्ही. पहिला कोण कुठं आहे 20 त्याच्या दुप्पट 40 त्याच्या दुप्पट 80 असं कुण्याच पर्यायामध्ये दुसरीकडे नाही. बघा 30 30 70 दिले शक्यच नाही. 40 40 20 तर शक्यच नाही. 40 30 तर नाहीच येणार आणि 50 20 80 तर विचारच करायची गरज नाही. म्हणजे अशाही काही आयडिया आपल्याला आल्या पाहिजेत. अशाही काही आयडिया आपण मुलांना दिल्या पाहिजेत. कॅल्क्युलेशन हे ज्यांना शक्य आहे त्यांना तर करावंच लागणार आहे किंवा सोडवता येणारच आहे. परंतु त्याच्याशिवायही आपणास विचार करण्याची थिंकिंग करण्याची आयडिया आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यामुळे मी बरेचसे प्रश्न तुम्हाला सांगितले की जे सेकंदामध्ये विचारच करायचा नाही ह्या प्रश्नाचा इतक्या सोप्या पद्धतीने हे सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पहा जर दोन कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे. दोन कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे पहा जर दोन कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे इम्पॉसिबल. ठीक आहे. आता दोन कोणाची बेरीज विशाल कोण पहिला ऑप्शन काय आहे बघा एक काटकोन आणि एक लघुकोन. तुम्ही कोणतेही असे दोन कोण घ्या ज्याच्यामध्ये एक काटकोन आहे 90 अंशाचा आहे आणि दुसरा लघुकोन घ्या समजा 40 अंशाचा आहे बेरीज येते 130 अंश म्हणजे हा विशाल कोण आहे. दुसरा पर्यायाचा विचार करा एक विशाल कोण आणि एक लघुकोन. आता एक विशाल कोण घेऊयात आपण 110 अंशाचा दुसरा घेऊयात लघुकोन समजा 30 अंशाचा बेरीज येते 140 अंश म्हणजे हा पण विशाल कोण आहे. गुड. दोन लघुकोन घ्या समजा एक 60 अंशाचा आणि एक 70 अंशाचा. आता तुम्ही म्हणताल इथं सर 20 20 चे घ्या ना. आपल्याला काय विचारलंय अशक्य आहे का. शक्य आहे ना 60 70 चं घेणं आपल्याला. ठीक आहे किंवा 50 घ्या 60 आणि 50 110 हा पण विशाल कोण आहे. आणि शेवटचा पर्याय आहे दोन काटकोन म्हणजे 90 अधिक 90 याची बेरीज येते 180 आणि हा विशाल कोण होऊ शकत नाही अशक्य इट्स इम्पॉसिबल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर लक्षात घ्या कोणावरचे दोन प्रश्न हमखास विचारणारच हे लक्षात घ्यायचं आपण कारण कोण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. दोन प्रश्न परीक्षेमध्ये यावर विचारलेली असणार आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे एका संख्येतील अंकाची बेरीज एका संख्येतील अंकाची बेरीज त्याच संख्येतून वजा केली म्हणजे एक संख्या आहे आणि त्या संख्येतली जी काही अंक असतात डिजिट तर हे जर आपण त्याच संख्येतून वजा केलं हाती आलेल्या संख्येला म्हणजे हाती आलेली संख्या म्हणजे काय जे मिळणारं उत्तर आहे त्याला कशाने भाग जाईल. आता या ठिकाणी कोणती संख्या माहिती नाही काय करावं माहिती नाही. मग आता या ठिकाणी काय करायचे तुम्हाला तर तुमच्या मनानं संख्या घ्यायची. तुम्हाला पाहिजे ती संख्या तुम्ही घेऊ शकतात. उदाहरणार्थ आपण संख्या घेऊयात 52 आणि किमान 1-2 संख्या घेऊन ट्राय करायचं आहे. आता 52 मध्ये त्या दोन अंकाची बेरीज करा 5 आणि 2 किती होते 7 5 आणि 2 7 ते 7 वजा करा. 52 मधून 7 वजा केलं आपल्या हाती काय आलं हाती काय आलं म्हणजे उत्तर काय आलं. करेक्ट सगळ्यांनी आले वजाबाकी 45 बरोबर. मग आता ह्या 45 ला कोणत्या संख्येनं भाग जातो पर्यायामध्ये
2 न जात नाही, 7 न जात नाही, पण 5 न आणि 9 न चाललाय. मग कसं उत्तर लिहायचं? मग पुन्हा इथं नाही थांबायचं. मग आता काय करायचं? आणखी काही संख्या घ्यायच्या दुसऱ्या. समजा आपण 30 ही संख्या घेऊयात. 30 मध्ये 3 आणि 0 ची बेरीज किती येते? 3. मग 30 मधून 3 वजा केले किती आले? 27. आता 27 ला कोणत्या संख्येने भाग जातोय? 5 न जात नाही, 9 न जातो. करेक्ट. अजून एखादं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. समजा 22 घ्या. 22 मध्ये 2 आणि 2 ची बेरीज किती आली? 4. ते 4 वजा करा, उत्तर येतं 18. आणि आता आपले जेवढे उत्तर आलेले आहेत 27, 18, 45 या सर्व संख्या 9च्या पाड्यात आहेत, म्हणजे त्याला फक्त 9 ने भाग जातो. 100% जे उत्तर असतं ना ते लिहायचं असतं. तुम्ही म्हणताल 5 न पण गेला की, तर विषय त्याचा नाही. आपल्याला हे सर्व विधान जे असतात ना ते सर्वांसाठी सत्य असले पाहिजे. त्यामुळे एकच उदाहरण घेऊन लगेच निर्णय घेऊ नका या प्रकारच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. आणि या प्रकारचे प्रश्न कुठे असतात ते तुम्हाला आणखी एकदा सांगतो. जेव्हा 2 समसंख्येची बेरीज असते, जेव्हा 2 विषम संख्येची बेरीज विचारली जाते, किंवा 2 मूळ संख्येची बेरीज आहे, 2 संयुक्त संख्येची बेरीज आहे, मग ती सम असते का, विषम असते का, या प्रकारच्या वेळेस असे प्रश्न विचारले जातात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सुमितचे वजन 108 kg आहे. सुमितचं वजन किती आहे? 108 kg. आणि संजयचं वजन आहे 82 kg, म्हणजे 82 किलो. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले असता त्यांच्या वजनातील तफावत किती असेल? म्हणजे यांच्या वजनातला फरक किती आहे आणि तो नियरेस्ट टू 10, 10च्या जवळ, कोणत्या 10च्या जवळ आहे? दशकाच्या जवळ आहे. तर पहा, सुमितचं वजन आहे 107 किलो आणि संजयचं आहे 82 किलो. या दोन्हीतला फरक काढूयात आपण, किती येतो बघा. ठीक आहे. तर या दोन्हीचा जर फरक आपण विचारात केला तर आधी आपल्याला याचं नजीकचं, म्हणजे नजीकचं काय दशक आपण इथं कन्वर्ट करूयात. 107 कोणाच्या जवळ आहे? 110च्या. 82 कोणाच्या जवळ आहे? 80च्या. दोन्हीतला फरक किती आला? 30. म्हणजे उत्तर आहे 30 किलो. तर सुरुवातीलाच त्यांना दशकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे, वजाबाकी करून दशकात रूपांतर करायचं नाही, लक्षात घ्या. अगोदर नजीकच्या दशकामध्ये विचारात घ्यायचं आणि मग वजनातलं. सांगताना सुद्धा कसं दिलंय बघा, दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती. म्हणजे वजन अगोदर दशकामध्ये रूपांतरित करायचं आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. म्हणजे दशक, जवळचा दशक. 82च्या जवळचा दशक कोणता आहे? 80. कारण 90 हे पुढे जास्त लांब आहे, या पद्धतीनं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न विशेष करून 30 किलो मिठाईतून 203 किलो मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? आता हा प्रश्न एक मिनिट थांबतो फक्त, किंवा किती विद्यार्थी सोडवू शकतात नुसतं ट्राय करा. आणि जर कुणाचं उत्तर आलं असेल तर रेज हँड पण करा, की आपण त्यांना बोलण्याची पण संधी देऊयात. रेज हँडचं बटन तुम्हाला दाबता येतं, त्यांना आपण बोलण्याची संधी पण देऊयात. कोण इच्छुक आहे की हा प्रश्न मी सोडवू शकतो सर? 30 किलो मिठाई आहे आपल्याकडे, म्हणजे एक 30 किलो मिठाईचं बॉक्स आहे, एक मोठा बॉक्स आहे, आणि यापासून 203 किलो एवढ्या वजनाचे आपल्याला बॉक्स भरायचे. तर किती बॉक्स तयार होतात? रेज युअर हँड्स एनीवन. जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत त्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं त्याने हात वर करा, आपण त्यांना संधी देऊयात बोलण्याची. कारण हा प्रश्न मागच्या परीक्षेतला टर्निंग पॉइंट होता, नवोदयला जाणार की नाही. कारण यामध्ये गंमत अशी आहे, 30 ला 203 न भागावं लागतं. म्हणजे इथं जर असं असलं असतं बघा, 30 किलोचा बॉक्स आहे आणि 2 किलोचे बॉक्स भरायचे, प्रत्येकी 2 किलोचे बॉक्स, तर लगेच तुम्ही म्हटलं असं सर 15 किलो होतात, म्हणजे 15 बॉक्सेस तयार होतात 2-2 किलोचे. जर 3 किलोचे बॉक्स भरायचे असते, समजा 30 किलो पेढे आहेत माझ्याकडे, 30 किलो भरपूर पेढे आहेत,
आणि मला समजा 3-3 किलोचे बॉक्स करायचे, कोण रेज हँड करा. रेज हँडचं एक बटन असतं, तुमचं जे नाव येतं ना तिथे एक असं म्हणजे रेज हँडचं एक बटन दिसतं, त्याला क्लिक करा तर मी तुम्हाला बोलायची संधी देऊ शकतो. कारण असं कोणाला मी अनम्यूट करू शकत नाही आणि काही विद्यार्थी मला फोन करण्याचा प्रयत्न करत असतील तर फोन उचलणं शक्य नाही. तर प्रतीश गुरमे अनम्यूट करू शकता सर तुम्ही स्वतःला, बोला. काय येतं? 1 नंबर 20. ओके, काय नाव आहे तुमचं? ओके, छान बाळा, खूप खूप तुझं अभिनंदन. आणि शाळेचं नाव काय तुझ्या? ओके, छान, गुड, व्हेरी गुड. त्यानंतर आणखी 1-2 नावं आहेत. ढोराळा जिल्हा परिषद शाळा, प्लीज अनम्यूट करू शकता, बोलू शकता आपण. ZPPS ढोराळा. राम सर अनम्यूट करू शकता तुम्ही पण. हा बोला सर. कसं केलं ते सांग. ओके सर, मुलांचं उत्तर सांगा, काय अडचण नाही, आपल्याला पुढे कंटिन्यू करा. कारण तुम्ही पण तिथे जज करू शकता, तुमच्या मुलाचं उत्तर बरोबर आलं असेल तर तुम्ही सांगू शकता. असं काय? 20 बॉक्स होतात. ओके, छान. चला, नागनाथ कोळी सर. ठीक आहे, या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिलेली आहे. आवाज येतोय माझा? ओके, चला. तर हा प्रश्न सोडवण्याची एक सोपी पद्धत आहे. गंमत काय आहे माहिती आहे का, या ठिकाणी भाग तर द्यायचा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की 2 किलो म्हणलं की 2 न भाग देऊ शकता तुम्ही. म्हणजे जसं की समजा 30 भागिले 2 किलो आहे तर तुमचे 15 बॉक्स तयार होतात, किंवा 30 भागिले 3 किलो आहे तर तुमचे 10 बॉक्स तयार होतात. पण गंमत या गणितामध्ये अशी होती की इथं भागाकारामध्ये आपल्याला असं लिहायचं आहे की 30/2/3 आणि हा भागाकार विद्यार्थ्यांना येत नाही करता. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न गेल्या वर्षीच्या पेपरमधला टर्निंग होता. ज्यांना हा भागाकार आला त्यांनाच हे उत्तर आलं. ठीक आहे, तर आता नेमकं कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचंय. कुणाला भागायचंय? 30ला भागायचंय. कोण भागणार आहे? 2/3 न भागणार आहे. बघा, 30 भागिले 2/3 लिहूयात, काय अडचण आहे आपल्याला? एवढं तर आपण शिकलो. आणि 30च्या छेदामध्ये काहीच नसते म्हणजे 1 असू शकतं. ठीक आहे, आणि अपूर्णांकामध्ये भागाकार करणे म्हणजे उलटून गुणाकार करणे. अपूर्णांकामध्ये भागाकार करणे म्हणजे इनप्रोसिकलनं, म्हणजे व्यस्त प्रमाण, रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करणे त्याला. म्हणजे काय होईल थोडक्यात? 30/1 गुणिले 3/2 आणि बे 1 उरलं, 2×5 = 10 आणि 15 गुणिले 3 म्हणजेच 45 बॉक्स तयार होतील. किती बॉक्स तयार होतील? 45. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, तर हे किती सिंपल गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. परंतु जर माहिती नसतील तर आपला विद्यार्थी अडखळतो आणि मग एखाद्या प्रश्नाने आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क किंवा आपला नंबर लागत नाही. मग वाईट वाटतं की एवढा हुशार विद्यार्थी असून नाही गेला. आणि मी नेहमी सांगत असतो की स्पर्धा परीक्षा हे अगदी आजचा 1 तास सुद्धा तुमच्या विद्यार्थ्याचं जीवन बदलू शकतो. एक गणित, एक विचार. ठीक आहे, म्हणजे लहानपणी ज्या गणितानं मी क्लिक झालो ते गणित मी जेव्हा आता हे आठवतो तेव्हा मला लक्षात येते की अरे ते गणित मला गणिताची गोडी निर्माण केलं त्या गणितानं, किंवा त्या गणितामुळे मी गणितामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली, किंवा त्या गणिताची मला गोडी लागली, छंद लागली. तर हे सर्व काही एका गणितावर, एका मिनिटावर, एका ह्याच्यावर असतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की एका दिवसानं काय होणार आहे, एका तासानं काय होणार आहे.
एका मार्गदर्शनानं काय होणार आहे, एक मार्गदर्शन तुमचं एक मार्क वाढवतो. खरं तर तुमच्या बीटचं सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपक्रम घेतात आणि प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्याचा एक जरी मार्क वाढला गणितामध्ये तर आपला विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेणार आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढचा प्रश्न कंटिन्यू करतोय. पुढचा प्रश्न आहे, जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल. मी बऱ्याच वेळेस मार्गदर्शन करत असताना हेच सांगत असतो की विद्यार्थ्यांना 100 पर्यंतच्या संख्येवर कमांड निर्माण असणं गरजेचं आहे. 1 ते 100 या संख्येवर किमान हजारो प्रश्न विद्यार्थ्यांना तयार करता येतात आणि हे ज्या शाळेतले विद्यार्थी करू शकतात ते विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये चमकतात. त्यांना फक्त 1 ते 100 पर्यंत नॉलेज चांगलं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय असायला पाहिजे ते सांगतो मी तुम्हाला. समसंख्या कोणत्या आहेत, म्हणजे शाळेतल्या मला वाटतं 3री 4थी पासून तरी किमान सर्व विद्यार्थ्यांना समसंख्या माहिती असाव्यात, 100 पर्यंतच्या जास्त नाही. विषम संख्या पाठ असाव्यात 100 पर्यंतच्या. आता हे खरं तर पाठ करायचंच नाही, त्याची एक थीम लक्षात दिली विद्यार्थ्यांना की ते पाठ होतात. मग समसंख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या कुठून सुरुवात होतात, सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 1 अंकी मूळ संख्या किती आहेत, 2 अंकी मूळ संख्या किती आहेत, 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 2 अंक किती वेळेस लिहिला जातो उजळणीमध्ये, 0 किती वेळेस येतं, 1 किती वेळेस येतं, दशक स्थानी 5 किती वेळेस आहे, एकक स्थानी 7 किती वेळेस आहे. असे जर प्रश्न तयार करायला चालू केलेत ना तुम्ही तर 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीवर 1000 पेक्षा जास्त प्रश्न तयार होतात आणि हेच नॉलेज विद्यार्थ्यांना गणितामध्ये प्रबळ बनवतं. असो, आता तेवढं खोलात जायला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर 9 अंक किती वेळा येईल, तर 9 अंकाचा जर विचार केला आपण तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 अंक, तर आपल्या माहितीस्तव 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि राहिलेले सगळेच अंक म्हणजे कोणते कोणते 2 3 4 5 6 7 8 9 हे प्रत्येकी 20 वेळा असतात. 20 वेळा, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर आता हे असं डायरेक्ट विद्यार्थ्याला सांगायचं नाही, तर विद्यार्थ्याला उजळणी लिहायला लावायची आणि त्याला शोधायला लावा, 0 कुठं कुठं आहेत बघ. आता 0 11 वेळा येतो, पण किती संख्येमध्ये येतो म्हटलं की मग 10 संख्येमध्ये येतो, म्हणजे असे लगेच उत्तर बदलतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीनं कार्यात्मक किंवा जर आपण प्रॅक्टिकली घेतलं तर नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा होतो. तर हा प्रश्न किती सिंपल आहे तुम्हाला लक्षात आला असेल. आणि नवोदयमध्ये 16 प्रश्न, बघा मी काय म्हणतोय, 16 प्रश्न 90% विद्यार्थी सोडवू शकतात, इतके सोपे असतात. 16 नंतरचे 2 प्रश्न 95% म्हणजे राहिलेले 5% विद्यार्थ्यांना सोडवता येतात आणि 18 पर्यंतचे प्रश्न 5% विद्यार्थ्यांना सोडवता येतात. तर आपला विद्यार्थी 16 प्रश्नापर्यंत आहेच, आपल्याला फक्त पुढच्या 2 प्रश्नासाठी त्याला सक्षम बनवायचे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर व रुंदी 11 मीटर आहे. मीन्स अ रेक्टँगल हॅव सेम पेरिमीटर विथ अ स्क्वेअर where the length of rectangle is 70 meter and breadth is 11 meter. Then find the area of that square. म्हणजे थोडक्यात काय, तर चौरस आणि आयत अशा 2 बाबी आहेत इथं. तर या ठिकाणी आपण आकृतीच्या सहाय्याने थोडं समजून घेऊयात नेमकं या ठिकाणी काय प्रश्नाचा अर्थ आहे. तर 2 गोष्टी आहेत, एक चौरस आहे आणि एक आयत आहे. बघा, हा एक चौरस आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरा आयत आहे, म्हणजे एक आयत एक चौरस, एक स्क्वेअर एक रेक्टँगल. तर हा आहे आयत आणि हा आहे चौरस. या ठिकाणी जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आयताची लांबी रुंदी दिली आहे तुम्हाला. किती दिले, आयताची लांबी आहे 17 मीटर, रुंदी आहे 11 मीटर, म्हणजे लांबी 17 मीटर आणि रुंदी आहे 11 मीटर. आणि असं सांगितले की या दोन्हीही आकृतीची परिमिती सारखी आहे, पेरिमीटर इज इक्वल.
दोन्ही आकृतीची परिमिती सारखी आहे. आता मग आयताची परिमिती किती होईल सांगा बरं मला. तर लांबी आणि रुंदीची बेरीज करा आणि दुप्पट करा. सूत्राच्या भानगडीत पण जास्त पडायची गरज नाही आपल्याला. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय, 17 आणि 17, 11 आणि 11, किंवा 17 आणि 11ची बेरीज करा आणि त्याची दुप्पट करा. किती आली? 17 आणि 11 28, 28ची दुप्पट 56, म्हणजे परिमिती येते 56 मीटर. याचा अर्थ या चौरसाची परिमिती किती असेल? तर चौरसाची परिमिती पण 56 मीटर असेल. आता परिमिती, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 56 मीटर, देन व्हॉट इज द लेंथ अँड व्हॉट इज द साइड ऑफ दॅट स्क्वेअर. म्हणजे चौरसाची बाजू किती असेल मग? तर बाजू असेल 14 मीटर. तर पहा, ही 14 मीटर बाजू जी आहे ना, ही ज्या विद्यार्थ्यांना शोधता आली त्याला पुढचा प्रश्न म्हणजे त्याचा पुढचा भाग सोडवता येतो, तो म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ या ठिकाणी विचारलेला आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि तो येतो 14चा वर्ग 196 स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर. ठीक आहे. आणि मग याचं उत्तर तुम्हाला लक्षात येतं की 196 पर्याय क्रमांक 1. 196 पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक संख्या दिली आहे तुम्हाला, संख्या वाचता येते सर्वांनाच. ओके, वाचूयात, मी तुमच्यासोबत वाचतो. 9 ला आपण एकक म्हणतो. हा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, म्हणजे ही संख्या आहे 30,009. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये मी जास्त खोलामध्ये न जाता मी काय बघितलं सांगतो तुम्हाला. मी हा प्रश्न जेव्हा वाचला तेव्हा 9 एकक कुठं एवढंच बघितलं मी. 9 एकक, कारण 9 तर एकक आहेत ना, मग कुठं आहेत त्या ऑप्शन मध्ये 9 एकक? बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये 9 दशक, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 3 शतक, तिसऱ्या ऑप्शन मध्ये 9 एकक आणि चौथ्या ऑप्शन मध्ये 9 दशक, म्हणजे 9 एकक. इथपर्यंत लगेच क्विक सेकंदामध्ये बाकीचे पर्याय कॅन्सल. म्हणजे इतक्या सेकंदामध्ये हे प्रश्न सोडवता येतात, हे विद्यार्थ्यांना तुम्ही समजून घ्या. फक्त आपल्याकडे ती दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे की आपल्याला काय बघायचं आहे गणितामध्ये, काय समजून घ्यायचंय, कोणता घटक आपल्याला लक्षात येणार आहे. तर तुम्ही अगदी यशस्वी होणार आहेत, यामध्ये शंका नाही. आणि बाकी तुम्हाला चेक करायचं असेल तर मग 3 10,000, 3 10,000 म्हणजे काय होतं बघा, 3 गुणिले 10,000 करा तर ते होतात 30,000. आणि 9 एकक म्हणजे 30,009, पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय, त्यांचा गुणाकार करायचा आणि मग वजाबाकी करायची. तर थोडं निरीक्षण जर केलं तर आपण, तर पहिला अपूर्णांक हा दुसरा अपूर्णांक, याचं साध्या अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर 8 पंचे 40 आणि 3 म्हणजे 43/8. त्यानंतर 8 8 64 आणि 1 म्हणजे 65/8 वजा 8 3 24 आणि 1 म्हणजे 25/8 गुणिले 85 40 आणि म्हणजे हे 45/8. आता खरं तर हे गणित सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला अडकवलंय. कॅल्क्युलेशन मध्ये म्हणजे काय, आता तुम्हाला इथं बेरीज गुणाकार करावाच लागणार आहे यांचा. तर 65 आणि 43चा गुणाकार करावा लागेल. इथं वेळ थोडा तुमचा जाईल, अशा उदाहरणाला वेळ द्या, कारण इथं पटकन नाही उत्तर सांगता येत आपल्याला. ठीक आहे. तर आता 43 आणि 65चा गुणाकार मी इथं डायरेक्ट लिहितो, 2795 येतो. छेदामध्ये या ठिकाणी 64 वजा, कारण 8 गुणिले 8 64. इकडं 25 आणि 45चा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 1125 छेदामध्ये 64. आता छेद समान आहे आणि छेद समान असेल तर काय होतं, अंशाची वजाबाकी होते. म्हणजे या ठिकाणी 2795 मधून 1125 वजा होतं, छेदामध्ये 64 येतं आणि ही वजाबाकी येते 1670 छेदामध्ये 64. आता इथं पुन्हा पूर्ण भाग जात नाही, हा एक प्रॉब्लेम आहे आणखी. ठीक आहे. पण हा जेव्हा आपण भाग घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा भाग अंदाजे 26.09 असा येतो, म्हणजे नियरेस्ट टू 26, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर हे काठिण्य पातळीमध्ये थोडं विचार करावा लागतो या प्रश्नाचा, आणि हा प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे
एका पुस्तकाची विक्री 100 रुपये आहे, पुस्तक विक्रेत्याला 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो, तर झालेला नफा किंवा तोटा किती? तर असे प्रश्न तुम्ही तोंडी पण सोडवू शकतात. नफा तोट्यावर यापूर्वी एक प्रश्न विचारला होता, आता एक प्रश्न हा. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जी पुस्तकाची किंमत आहे, किती आहे पुस्तकाची किंमत? 100 रुपये एका पुस्तकाची. आणि इथं काय सांगितले? 3 पुस्तके 275 रुपयाला. आता 3 पुस्तकाची किंमत किती होते? 300 रुपये. 3 पुस्तकं जर विक्री केली तर किती होते किंमत? 300 रुपये. पण मिळाले किती? 275, म्हणजे 25 रुपये कमी आले, म्हणजे तोटा झाला. पर्याय क्रमांक 4, 25 रुपये तोटा. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर बघा, नफा तोट्यावरचे 2 प्रश्न आले होते, आलेखावरचे 2 प्रश्न आलेले आहेत. तर हे समजून घ्या की आपल्याला कुठल्या घटकावर किती वेटेज असणार आहे. कारण आपले धडे आहेत 12, प्रश्न असणार आहेत 20. ठीक आहे. आणि संख्या ज्ञानावर 3 प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 57. एका अपूर्णांकात, म्हणजे एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो केव्हा? एक संख्या अंशात व छेदात मिळवली, एकच संख्या अंश व छेदातून वजा केली, एकाच संख्येने अंश आणि छेदाला गुणले आणि त्याच्या व्युत्क्रमने गुणले, म्हणजे रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय केलं. तर या प्रश्नाचा नेमका मिनिंग काय आहे ते आपण समजून घेऊयात. समजा आपण एक अपूर्णांक घेतलेला आहे 7/12. ठीक आहे. तर या अपूर्णांकाचा 7 हा अंश आहे आणि 12 हा छेद आहे. समजा 7 मध्ये आपण 2 मिळवलं, 12 मध्ये 2 मिळवलं, तर उत्तर किती आलं? 9/14. म्हणजे याची किंमत बदलली. म्हणजे समान अंक जर मिळवला तर किंमत सेम राहत नाही. तसंच समजा 7/12 याच्यामधून समजा 5 वजा केलं, 5 वजा केलं, तर हे होईल 2/7. ही पण किंमत बदलते. ठीक आहे. तिसरं त्यांनी सांगितले गुणाकार करा, म्हणजे 7/12ला सारख्या अंकानं गुणा. समजा 3 न गुणलं आणि 3 न गुणलं, तर 7×3 = 21, 12×3 = 36. तर याला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. सममूल्य, सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असं म्हणतो. आणि इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन हा इतका महत्वाचा आहे किंवा समान असतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर तो विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. आणि हे करत असताना सारख्या अंकानं भागणं असेल, सारख्या अंकानं गुणणं असेल, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. आता इथं गुणाकार दिलाय, पण भागाकाराला सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणजे 7/12ला जर तुम्ही 5 न भागलं समजा, आणि अंशाला छेदाला जरी 5 न भागलं तरी काही फरक पडत नाही उत्तरामध्ये. आता इथं भाग जात नाही, हा भाग वेगळा आहे. पण जर आपण एखादा तसाच अपूर्णांक घेतला, समजा 60/20, आणि दोन्हीला पण 10 न भागलं, तरीही काही फरक पडत नाही. अपूर्णांकाची किंमत अजिबात बदलत नाही. कारण सममूल्य अपूर्णांक हे संख्यात्मक दृष्टीने जरी भिन्न दिसत असले तरी मूल्य त्यांचं समान असतं. तर या पद्धतीनं आपण हे सर्व घटक किंवा हा जो भाग आहे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न म्हणजे आलेखावरचे होते, तो आलेख आपण या ठिकाणी घेतलेला नाही, पण आलेखावर किमान 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आलेखामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख आहे, वृत्तालेख आहे, रेखालेख आहे. तर या सर्व बाबीचा आपले शिक्षक बांधव सराव घेतच आहेत. शिक्षकांचं करावं तेवढं कौतुक कमी. खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण आपल्या शाळेमध्ये काम करत आहात. आणि आपल्याला प्रेरणा देणारे किंवा मार्गदर्शन करणारे आपल्या सोबत असणारे सर्व पदाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी हे नेहमी आपल्याला मोटिवेट करतात किंवा चांगलं काम आपल्या हातून घडावं यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि या प्रयत्नाला हाक म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आता या ठिकाणी मला असं सांगायचं की म्हणजे मला जे काही सांगायचं होतं मॅक्झिमम तेवढं सगळं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे
विद्यार्थ्यासोबत गणित या विषयावर बोलताना मला खूप आनंद होतो आणि सर्व विद्यार्थी आज खूप लक्ष देऊन ऐकत होते. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. आणि जर तुम्हाला काय आता डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. त्याचबरोबर फुलारी साहेब आपल्यासोबत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावं, मग त्यानंतर विद्यार्थ्याचे डाऊट घेऊयात आपण. किंवा सर म्हणजे साहेब आपलं काही मत आहे म्हणजे व्यक्त करा, पुढे काय करायचं कंटिन्यू. आपल्याकडे आणखी एक 10 मिनिटाचा वेळ आहे. राम सर बोला. खूप छान शिक्षिका घेतली सर आणि खूप चांगल्या पद्धतीत प्रश्नाचं विवेचन, शंका समाधान, म्हणजे त्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय किंवा त्याच्यामध्ये कुठलीही अडचण न राहता सरळ सरळ उत्तरापर्यंत कसं जायचं, त्याचा शॉर्टकट आणि त्याचं काय म्हणतो आपण त्याला इंगित म्हणतो, म्हणजे त्याचं मेन कंटेंट कसं आहे याबाबत खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. आता आम्ही दर शनिवारी घेतच आहोत, पण आम्ही शब्द टाकल्यावर तुम्ही हो म्हणाला आणि आमच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आपण करून दिला, त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि स्वतःही आपले खूप खूप आभारी आहोत. आपल्या या म्हणजे ज्ञानाचा निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायदा होईल आणि आमच्या निकालामध्ये, गुणवत्तेमध्ये निश्चितच त्याचा दृश्य परिणाम येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येईल, एवढी हमी मी सगळ्यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीने देतो. पुनश्च एकदा आपलं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू सर. व्हेरी म्हणजे खूप छान पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या बीटचं एक सारत्व किंवा घेऊन जात आहात किंवा चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेच्या दृष्टीनं सर्व काम आपलं आमच्यासाठी म्हणजे प्रेरणादायक आहेच. तर पुढे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना काही बोलायचं असेल, राम सर रेज हँड केलाय, तुम्ही मला काही बोलायचं आहे का? हां बोला. सर खूप छान घेतलं तुम्ही. ज्या कन्सेप्ट आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे रिव्हिजनची गरज होती किंवा आणखी काही ट्रिक्स किंवा तुम्ही जे सांगितलं एका सेकंदामध्ये कसं उत्तर तुम्हाला शोधता येतं, बऱ्याचदा पर्यायाचा वापर आपण उगीच कॅल्क्युलेशन करत बसतो आणि ते उत्तर तर खरं तर पर्याय बघूनच येत असतं. याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आणि ज्या त्याला खरंच कॅल्क्युलेशनची गरज आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ देता येतो. हे या गोष्टी मुलांना छान समजल्या. म्हणजे पर्यायातून कसं उत्तर निवडायचं हे मला खूप आवडतं आणि मुलांनाही म्हणजे त्याचा नक्की फायदा होईल. खूप छान सर, धन्यवाद. ओके, थँक्यू आपल्या सुंदर अशा प्रतिक्रियेबद्दल. यानंतर XBH 6760 नंबरचा मोबाईल आहे कोणाचा? आपल्याला काय बोलायचं आहे का? अनम्यूट करू शकतात, मी तुम्हाला म्हणजे अनम्यूटची संधी दिलेली आहे. XBH 6760 नंबरचा मोबाईल आहे, रेज हँड केलाय, तुम्ही अनम्यूट करा आता स्वतः. पुढे अंगद काटे सर. अश्रुबा भोरे, म्हणजे ज्यांची नावं घेतो ते अनम्यूट करू शकतात, त्यांना परवानगी दिलेली आहे. हा नमस्कार सर, बोला. शाळा आहे. ओके. नवोदयचे तास कंटिन्यू होतात. या आज खूप छान असं विद्यार्थ्यांना मिळालं. पूर्ण गणिताची प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडायचं संपूर्ण ज्ञान मिळाल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. बोलायचं झालं की म्यूट करून घ्या. विद्यार्थ्यांना पण काय बोलायचं असेल तर विद्यार्थ्यांना पण संधी देऊ शकतो आपण, काही नाही अडचण. विद्यार्थी पण बोलू शकतात आपल्याला. त्यानंतर CPS असं काय आहे, गौर म्हणून एक आहे, अनम्यूट केलेला आहे, बोलू शकता आपण. त्यानंतर कांबळे संचिता मॅडम बहुतेक आहेत. हां बोला. ओके, 53वा प्रश्न समजला नाही का आपणास? हां
हा प्रश्न आहे समोर. एका चौरसाची परिमिती. आता माहिती ऑलरेडी आकृती काढून तुम्हाला मी सांगितलेला प्रश्न आहे. एक चौरस आहे आणि एक आयत आहे. दोन्हीची परिमिती समान आहे आणि परिमिती समान असेल तर मग आयताची परिमिती आली 56, चौरसाची परिमिती पण 56 येणार आहे. त्याच्यावरून चौरसाची बाजू येते 14, कारण ह्या सर्व बाजू 14, 14 आणि 14 असतील तर 56 होणार आहे ना. आणि मग चौरसाचा वर्ग केला की म्हणजे त्याचं क्षेत्रफळ मिळतं बाजूचा वर्ग केल्यानंतर, आणि आपण सोडवू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं असेल आपल्या आता. ओके, चला पुढे आणखी कुणाला बोलायचंय? खूप साऱ्या मुलांचा आज या ठिकाणी संवाद साधण्यामध्ये मला खूप छान वाटतं मुलांना बोलायला. चला आणखी कुणाला बोलायचंय का? हा बोला. हा बोला बोला सर. नाव माझ्याकडून सॉरी हे झालं बरं का, थोडं चुकलं. बोला. ओके ओके ओके, तेच मला वाटलं कांबळे संचिता मॅडम असं म्हणलो ना मी, सॉरी म्हणलो त्यासाठी. चला बोला सर, बोला. आणि चांगल्या प्रकारे सर तुम्ही प्रश्नपत्रिका आता आम्हाला समजून सांगितली, आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे पाठीमागच्या पेक्षा वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आम्हाला केलं. आणि तुमचं आम्ही एक जीनियस मॅथ्स अँड ट्रिक्सचं बुक यूज करतोय सर. ओके. ते आम्हाला आपल्या नरवणे सरने सांगितलं होतं. बरोबर. ती घ्या म्हणून पुस्तक, आणि त्याच्यामध्ये पण चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे. ओके सर, थँक्यू. पासून ते पेपर स्पष्टीकरण कसं सोडवायचं त्याच्यात चांगल्या प्रकारे म्हणजे ट्रिक्स वगैरे दिलेले आहेत. थँक्यू. त्याचा आम्ही अभ्यास करतोय, आमच्या मुलीसाठी त्याचा वापर वगैरे करतोय. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. हां, आणखी कुणाला बोलायचं आहे? 5 मिनिट वेळ आहे आपल्याकडे. आदरणीय जयमाला शिंदे मॅडम, अनम्यूट करू शकतात आणि बोलता येईल आपणास. शिंदे मॅडम आहेत, जैन बोलतील आता बहुतेक. 2 मिनिटं संबोधन. कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल, बोला. कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल, आपणास काय बोलायचंय का? अनम्यूट करून आपण बोलू शकतात. हा बरोबर आहे, 4/3 झालं माझ्याकडनं. करेक्ट करेक्ट, यू आर टॅलेंटेड. 4/3 मी लिहिलं चुकून, पुन्हा तिथं ऑलरेडी 4/7 होत आहे का नाही. दुरुस्ती करतो बाळा. ऑप्शन नंबर सी. ओके, छान. चला पुढे आणखी कोणाला बोलायचं आहे? राजकुमार जाधव सर. हॅलो. हो हो, करतो 1 मिनिट. हॅलो. हा बोला. बोला जाधव सर, ऐकतोय मी. हा बोला मॅडम. आणि हे दोन्ही आजी माझी बीट आहे. यातले सगळे शिक्षक माझ्या ओळखीचे आहेत. आणि खरं तर
दरवर्षी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेत असतो. याही वर्षी फुलारी साहेब त्यांनी म्हणले की ऑनलाईन आपण घेऊया. त्या निमित्तानं आमचंही ठरलं की आपल्या वेळेवर भेटतंही पण सर म्हणाले की आपलं वेळेवर भेटतं पण घेऊया. आणि त्यामुळं आयोग अतिशय चांगला घडला आणि सरांनी अतिशय सोप्या भाषेत अतिशय गणित समजावून आपल्याला सांगितलं. अशीच कार्यशाळा आपली दर शनिवारी होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यशाळेचा अतिशय चांगल्यापणे उपभोग घ्यावा आणि आपले विद्यार्थी अतिशय गुणवान करावेत, त्याचा सराव घ्यावा. सरांनी जे सांगितलं की ते सर्वांना बेसिक येते. अगोदर सर्व म्हणजे बेसिक येणं गरजेचं आहे. बेसिक जर नाही आलं तर मग ह्या पुढच्या सुविधा वापरता येत नाही. त्यामुळे सरांनी जे सांगितलं की 1 ते 100 पर्यंत जे गणित आहे, 1 ते 100 पर्यंतची जी संख्या ज्ञान आहे त्याचं संमिश्रण संख्या असतील किंवा म्हणजे त्याच्यावरचे अनेक उदाहरण असतील, ते विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. मगाशीचा जो प्रश्न होता 30चा 2/3 त्याच्यामध्ये किती घेतले जाते हे मला पटकन मी सांगितलं, परंतु त्याच्यात 1 किलोग्रॅमचं 2/3 भाकर करून त्याला जर भागला असतं ना तर हे उत्तर आपल्याला 30 किलोग्रॅमचे पण आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करावं लागलं गरजेचं होतं आणि 2/3 हे 1 किलोग्रॅमचे भाग होते. तसं जर केलं असतं तर विद्यार्थ्यांना आले ह्या ज्या मूळ संकल्पना आहेत ते सर्व सरांनी उत्कृष्टपणे स्पष्ट केल्या आणि या सगळ्या बाबतीत सांगितल्या. त्यांचा नेहमीच आपल्याला आपल्या सगळ्या तालुक्याला सुद्धा उपयोग होत आहे. सर्व जिल्ह्याच्या ज्या प्रश्नपत्रिका ज्या जातात ते आमचे मनकर्त राहतात आणि त्यांचा आपल्याला अतिशय छान प्रकारे उपयोग होत आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा आपल्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग करून घ्यावा. सर्वांनी वेळेवर कार्यशाळा जॉईन करावी आणि जर टीव्हीवर दाखवत आलं मोबाईल पेक्षा तर ते दाखवण्यात यावं म्हणजे विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसतं. तर सर्वांचे वेळोवेळीच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं हार्दिक धन्यवाद देते. धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम. खूप छान. आपण नेहमीच आम्हाला प्रेरणा देतात आणि बीटमध्ये कार्य करत असताना एक उत्साहाचं वातावरण आपल्यामुळे संपूर्ण बीटला मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्याप्रती आपली जी जागरूकता आहे गुणवत्तेच्या दृष्टीनं आपलं नेहमीच सर्वांना मार्गदर्शन आहे ते अतिशय अनमोल आहे. आम्ही सर्व शिक्षक बांधव आपल्या मार्गदर्शनाखाली कार्य करतोय आणि करत राहू. जाधव सर, आपणास काय बोलायचं का? म्हणजे थांबूयात आपण तुमचं किंवा आज या मीटिंगचं म्हणजे आभार प्रदर्शन. हां बोल बाळा, काय नाव तुझं? हां बोल बाळा. ओके, थँक्यू. ओके सर, थँक्यू. तर या ठिकाणी आपण आजची कार्यशाळा थांबवतोय आणि सर्वांनी आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक आणि मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.